I have seen that the anatomy, gross anatomy, microscopic anatomy, physiology, then cell, tissue, organs, systems. Then now this lecture, in that brief, I have seen that cell. Cell, the definition of the cell I have explained in last lecture. Now cell means that cell is the basic living structural and functional unit of the body. Then cytology is the branch of science concerned with a study of cells. सेल्स बद्दल मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलंच होतं. सेल म्हणजे काय, तर इट इज अ बेसिक लिव्हिंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी. देन सायटॉलॉजी मीन्स काय, तर सायटॉलॉजी म्हणजे ब्रँच ऑफ सायन्स कॉन्सर्न विथ अ स्टडी ऑफ सेल्स, म्हणजे स्टडी ऑफ सेल्स दॅट इज कॉल्ड ॲज सायटॉलॉजी. देन सेल थेअरीमध्ये काय सांगितलं आहे बघा, सेल थेअरी एक्सप्लेन्स अबाउट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल अँड सेल प्रोडक्ट्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कंपोज्ड आहे सेल आणि सेल प्रोडक्ट्सनी. देन बघा, सेल इज द बेसिक युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जसं की आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं, बेसिक लिव्हिंग स्ट्रक्चर आहे सेल एक. त्यानंतर ऑल सेल्स कम फ्रॉम द डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग सेल्स, म्हणजे ऑल ज्या सेल्स आहेत त्या कम फ्रॉम कुठून येतात, तर डिव्हिजन ऑफ प्री एक्साइटिंग सेल्समधून. देन बघा, ॲन ऑर्गॅनिझम ॲज अ होल कॅन बी अंडरस्टूड थ्रू द कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज इंटरॅक्शन ऑफ इट्स सेल्स. देन तुम्ही डायग्रॅम बघू शकता. डायग्रॅममध्ये काय, मायटोकॉन्ड्रिया, प्लाझ्मा मेम्ब्रेन्स, मायक्रोट्युब्युल्स, सेंट्रोझोम्स, मायक्रोफिलामेंट्स, लायझोझोम्स, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सेक्रेटरी व्हेसिकल्स, देन पेरॉक्झिझोम्स, व्हॅक्युअल्स, सायटोप्लाझम, गोल्गी वेसल्स, गोल्गी ॲपॅरेटस, क्रोमॅटिन, न्यूक्लिओलस, न्यूक्लियस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड रायबोझोम्स. तुम्ही ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये पण ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी पाठ हा समजून येईल. देन आपण पाहूया पुढे प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर नाही, सेल्समध्ये अजून आपल्याला सांगितलं आहे, टू नो मोर अबाउट सेल वी कॅन डिवाइड द सेल इंटू 4 प्रिन्सिपल पार्ट्स. सेल ही डिवाइड अजून आपल्याला माहिती होण्यासाठी सेल ही डिवाइड अजून 4 पार्ट्समध्ये केलेली आहे. तर फर्स्ट बघा, प्लाझ्मा सेल मेम्ब्रेन इज द आउटर लाइनिंग लिमिटिंग मेम्ब्रेन सेपरेटिंग द सेल्स इंटरनल पार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर मटेरियल्स अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट्स. आता प्लाझ्मा सेल मेम्ब्रेन्समध्ये काय सांगितलं आहे, ही आउटर लाइनिंग लेअर आहे थोडक्यात, आणि लिमिटिंग मेम्ब्रेन आहे सेपरेटिंग द सेलपासून सेपरेट आहे, आणि इंटरनल पार्ट फ्रॉम एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल्स अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. देन सायटोप्लाझम कुठे आहे बघा, पहिल्यांदा तुम्ही सायटोप्लाझम बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. सायटोप्लाझम हा एकदम खाली आहे बघा, खालच्या साईडला, बॅक साईडला. सायटोप्लाझममध्ये काय सांगितलं आहे, सायटोप्लाझम इज द सबस्टन्स दॅट सराउंड्स ऑर्गॅनेल्स अँड इज लोकेटेड बिटवीन द न्यूक्लियस अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता सायटोप्लाझम हा लोकेटेड न्यूक्लियसच्या शेजारी आहे का, आपला न्यूक्लियस कुठं आहे, तर आहे. मग हेच आपण सायटोप्लाझममध्ये सांगायचं आहे. देन बघा, ऑर्गॅनेल्समध्ये काय सांगितले, ऑर्गॅनेल्स आर परमनंट स्ट्रक्चर विथ कॅरेक्टरिस्टिक्स मॉर्फॉलॉजी दॅट आर हायली स्पेशलाइज्ड इन स्पेसिफिक सेल्युलर ॲक्टिव्हिटी. ऑर्गॅनेल्स आर परमनंट स्ट्रक्चर, हे एक परमनंट स्ट्रक्चर आहे विथ कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची कॅरेक्टरिस्टिक मॉर्फॉलॉजी आहे, दॅट आर हायली स्पेशलाइज्ड इन स्पेसिफिक सेल्युलर ॲक्टिव्हिटी. देन बघा, लास्ट काय सांगितले, लास्ट पार्ट सेल्समधला, तर इन्क्लुजन्स आर दी सिक्रेशन अँड स्टोरेज प्रोडक्ट्स ऑफ सेल्स. इन्क्लुजन जे आहे ते सिक्रेशन अँड स्टोरेज प्रोडक्ट्स ऑफ सेल आहे, ते सिक्रेशन करण्यासाठी आणि स्टोरेज प्रोडक्ट करण्यासाठी सेल्समध्ये थोडक्यात यूज केलं जातं. देन सांगितलं, एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल्स आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज द मॅट्रिक्स विच आर सबस्टन्स एक्सटर्नल टू द सेल सरफेस. एक्स्ट्रा सेल्युलर जे मटेरियल आहे ते ऑल्सो रेफर्ड कशासाठी केले जातं, टू ॲज अ मॅट्रिक्स विच आर सबस्टन्स एक्सटर्नल टू द सेल सरफेस, सबस्टन्स एक्सटर्नल टू सेल सरफेसवर करण्यासाठी. देन प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये बघा,
प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठे आहे, तर जो आपला हे आहे सेल आहे, तर सेलचा जो आउटर लेअर म्हणजेच थोडक्यात प्लाझ्मा मेम्ब्रेन आला. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा हा थिन लेअर असतो. आता इथं तुम्हाला सांगितलं असेल बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ थिन आउटर मेम्ब्रेन. हा एक थिन आउटर मेम्ब्रेन आहे. तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहू शकता इथं. प्लाझ्मा मेम्ब्रेन अशा प्रकारचा एक थिन लेअर आहे. देन काय सांगितलं आहे बघा, विच मेंटेन्स द इंटिग्रिटी ऑफ द सेल. सेलची इंटिग्रिटी हे मेंटेन करतं. देन इट कीप्स द सेल अँड इट्स कंटेंट सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम द सराउंडिंग्स. देन बघा, इट इज अ डबल लेअर्ड मेजरिंग अबाउट 3.5 नॅनोमीटर अँड मेड ऑफ फॉस्फोलिपिड्स, कोलेस्ट्रॉल, ग्लायकोलिपिड्स अँड कार्बोहायड्रेट. तर इथं काय काय तुम्हाला सांगितले बघा, इट इज अ डबल लेअर्ड. तर तुम्हाला इथं तुम्हाला दिसून येत असतील हे डबल लेअर्ड आहे. त्यानंतर तुम्ही बघचाल तर याचं मेजरमेंट 4.5 नॅनोमीटर आहे अबाउट त्या लेअरचं. अँड ही कशापासून बनलेलं आहे, तर फॉस्फोलिपिड्स, कोलेस्ट्रॉल, ग्लायकोलिपिड्स अँड कार्बोहायड्रेट्स ह्यापासून प्लाझ्मा मेम्ब्रेन हे बनलेले. त्यानंतर बघा, द बायलेयर इज सेल्फ सिलिंग. इफ अ निडल इज इंजेक्टेड अँड पुल्ड आउट इट ॲटोमॅटिकली सील्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला निडल टोचल्यानंतर आणि बाहेर तो आपोआप लेअर हा कव्हर होणार आहे. आलं आपोआप निघून येणार आहे तो स्पेस. देन फंक्शन्समध्ये बघा काय, सेपरेट द सायटोप्लाझम इनसाइड अ सेल फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. सेपरेशन करतं, सेपरेट द सायटोप्लाझम कशापासून, तर इनसाइड अ सेल फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड्सपासून. त्यानंतर सेपरेट सेल फ्रॉम वन अनदर. देन प्रोव्हाइड अन अबंडंट सरफेस ऑन विच केमिकल रिॲक्शन कॅन ऑकर. देन रेग्युलेट द पॅसेज ऑफ मटेरियल्स इन टू अँड आउट ऑफ सेल्स. इट ऑल्सो लेट समथिंग इन अँड कीप्स ऑदर्स आउट. दिस क्वालिटी इज कॉल्ड ॲज सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. आता इथं फंक्शन्समध्ये तुम्हाला लक्षात आलं का बघा, पहिल्यांदा काय सांगितले, सेपरेट द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम सेपरेट करतं इनसाइड कशापासून, तर सेल फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडपासून सायटोप्लाझम सेपरेट करतं थोडक्यात. त्यानंतर सेपरेट सेल करतं फ्रॉम वन अनदर, म्हणजे अजून फ्लुइडपासून सुद्धा ते सेल सेपरेट करतं. देन बघा, प्रोव्हाइड अन अबंडंट सरफेस. हे प्रोव्हाइड म्हणजे पुरवतं अबंडंट सरफेस ऑन विच केमिकल रिॲक्शन कॅन ऑकर, एखादी केमिकल रिॲक्शन होण्यासाठी. देन बघा, रेग्युलेट द पॅसेज ऑफ मटेरियल्स, म्हणजे पॅसेज ऑफ जो मटेरियल्स आहे इन टू अँड आउट ऑफ सेल्स, म्हणजे आत येण्यासाठी आणि आउट ऑफ सेल्स होण्यासाठी सुद्धा. इट ऑल्सो लेट समथिंग इन अँड कीप्स ऑदर्स आउट. इट ऑल्सो लेट समथिंग हे तर असतंच, अँड इन अँड कीप्स ऑदर्स आउट, आणि बाकीचे ते आउट करतं थोडक्यात. दिस क्वालिटी इज कॅल्ड सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. ह्याला सिलेक्टिव्ह परमेबिलिटी असं म्हणलं जातं. देन बघा, मुवमेंट अक्रॉस सेल मेम्ब्रेन काय सांगितलं, मुवमेंट्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन्स टेक्स प्लेस इन 2 वेज. मुवमेंट अक्रॉस सेल मेम्ब्रेन हे 2 वेजमध्ये असतं. दिस आर पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह मुवमेंट्स. पॅसिव्ह मुवमेंट आणि ॲक्टिव्ह मुवमेंट्समध्ये असतं. पॅसिव्ह मुवमेंट्स युजेस एनर्जी. पॅसिव्ह मुवमेंटसाठी एनर्जी रिक्वायर्ड असते थोडक्यात. व्हेअर इज ॲक्टिव्ह मुवमेंट कन्झ्युम्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. जसं की ॲक्टिव्ह मुवमेंटला एनर्जी कमी लागते थोडक्यात कन्झ्युम्स एनर्जी इन फ्रॉम द ATP. आता पॅसिव्ह मुवमेंट्समध्ये काय सांगितले तर सिम्पल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन, अमायनो ॲसिड पासेस थ्रू द सेल मेम्ब्रेन, ऑस्मॉसिस, फिल्ट्रेशन. त्यानंतर येणार बघा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये येणार काय तर एंडोसायटोसिस, फॅगोसायटोसिस, रिसेप्टार्स, एक्झोसायटोसिस. तर आपण पहिल्यांदा पॅसिव्ह मुवमेंटचं पाहूया. पॅसिव्ह मुवमेंटमध्ये काय सांगितले तर सिम्पल डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजनमध्ये काय, रँडम मुवमेंट्स ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम एरिया ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द एरिया ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ज्या रँडम मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स आहेत, मॉलिक्युलच्या ज्या रँडम मुवमेंट आहेत फ्रॉम एरिया ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन, जो हाय कॉन्सन्ट्रेशनचा एरिया आहे तिथपासून ते द एरिया ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन, जो लो कॉन्सन्ट्रेशनचा एरिया आहे तोपर्यंत. एक्झाम्पल्स काय सांगितले, एअर इन अल्विओलाय ऑफ लंग. आलं लक्षात. देन बघा, फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये काय तर लार्जर मॉलिक्युल्स विच आर नॉट सोल्युबल इन लिपिड. जे लार्जर मॉलिक्युल्स आहेत ते नॉट सोल्युबल्स इन लिपिड असतात.
दे नीड प्रोटीन, त्यांना प्रोटीन चॅनलची गरज असते टू पास थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जाण्यासाठी. नो डायरेक्ट एनर्जी इज नीडेड, ह्यामध्ये डायरेक्ट एनर्जीची गरज नसते. देन अमायनो ॲसिड पासेस थ्रू द सेल मेम्ब्रेन, काही पॅसिव्ह मुवमेंटमध्ये अमायनो ॲसिडसुद्धा सेल मेम्ब्रेनमध्ये पास होतं. ऑस्मॉसिसमध्ये काय सांगितलं, अ स्पेशल टाईप ऑफ डिफ्युजन, हे एक स्पेशल टाईप ऑफ डिफ्युजन आहे. रेफरिंग टू द पॅसेज ऑफ वॉटर, म्हणजे पॅसेज ऑफ वॉटर करण्यासाठी हे रेफर केलं जातं थोडक्यात. थ्रू अ सिलेक्टिव्हिटी परमेबिलिटी मेम्ब्रेन, सिलेक्टिव्ह परमेबिलिटी मेम्ब्रेनसाठी, म्हणजे थोडक्यात आपण फंक्शनमध्ये पण पाहिलं, द पॅसेज ऑफ मटेरियल्स इन टू द आउट ऑफ सेल्स अँड इट ऑल्सो लेट समथिंग इन अँड एअर इन अँड कीप्स ऑदर्स आउट, त्या प्रकारे. permeable form an area of high water concentration to lower water concentration. Then filtrationमध्ये काय तर स्मॉल मॉलिक्युल्स पास थ्रू सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन इन रिस्पॉन्स टू फोर्स ऑफ प्रेशर. स्मॉल मॉलिक्युल्स हे जे लहान मॉलिक्युल्स आहेत ते पास थ्रू द सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, ते परमिएबल मेम्ब्रेनमधून पास होतात. अँड इन रिस्पॉन्स टू फोर्स ऑफ प्रेशर, म्हणजे जसा फोर्स ऑफ प्रेशर, म्हणजे आपण जेवढं फोर्स देतो आहे त्या टाईपमध्ये. आणि एक्झाम्पल काय सांगितलं, फिल्ट्रेशन इन किडनी इन द प्रोसेस ऑफ युरिनी फॉर्मेशन, आलं असेल तुमच्या लक्षात. देन आपण पाहूया, ॲक्टिव्ह मुवमेंट्स ॲक्रॉस मेम्ब्रेन पाहूया. ॲक्टिव्ह मुवमेंट ॲक्रॉस मेम्ब्रेनमध्ये काय आहे तर बघा, सबस्टन्स मूव थ्रू द सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. सबस्टन्स हा सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेनद्वारे थ्रू होतो फ्रॉम एरियाज ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन ऑन साईड ऑफ मेम्ब्रेन ऑफ अॅन एरिया ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन एरियापासून हायर कॉन्सन्ट्रेशन एरियापर्यंत. दिस इज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अँड हेन्स इट रिक्वायर्स एनर्जी, आणि ह्यासाठी एनर्जी गरजेची असते. तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय बघा, पॅसिव्ह मुवमेंट्स ऑफ मॉलिक्युल्स ऑकर स्टील इक्विलिब्रियम इज रिचड, म्हणजे पॅसिव्ह मुवमेंट आपण पाहिलं तर पॅसिव्ह मुवमेंटमध्ये काय, तर पॅसिव्ह मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत ते ऑकर स्टील इक्विलिब्रियम इज रिचड. देन बट इट आफ्टर इक्विलिब्रियम, पण इक्विलिब्रियम झाल्यानंतर दे रिचड अँड स्टील मोर मॉलिक्युल्स आर नीडेड, म्हणजे तिथे अजून मॉलिक्युल्सची गरज भासते. दे मस्ट बी पंप्ड थ्रू द मेम्ब्रेन अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. दिस प्रोसेस रिक्वायर्स द यूज ऑफ ATP, यासाठी ATPची गरज आहे. वन एक्झाम्पल ऑफ सच प्रोसेस, ATP म्हणजे काय तर ॲडिनिल ट्रायफॉस्फेट. वन एक्झाम्पल ऑफ सच प्रोसेस इज सोडियम पोटॅशियम पंप अँड कॅल्शियम पंप, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. दिस आर मॉलिक्युल्स दॅट बाइंड टू द कॅरियर प्रोटीन. दिस मॉलिक्युल्स कॅरियर कॉम्प्लेक्स passes through the membrane assisted by an enzyme and ATP, and finally the carrier protein returns to its original shape and repeat the process. आता हे खूप मोठं एक्झाम्पल पाहिलं, थोडं तो तुम्ही समजून घ्या. पॅसिव्ह मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑकर्स, काय पॅसिव्ह मुवमेंटमध्ये काय होत होतं तर ऑकर स्टील इक्विलिब्रियम इज रिचड, ह्यात इक्विलिब्रियम हे रिचड होतं. बट आफ्टर इक्विलिब्रियम, पण एकदा का पॅसिव्ह मुवमेंटला इक्विलिब्रियम झालं तर ते रिचड कशात होतं तर स्टील मोर मॉलिक्युल्स आर नीडेड, त्यामध्ये मोर मॉलिक्युल्स हे लागत होते थोडक्यात. दे मस्ट बी पंप्ड थ्रू द मेम्ब्रेन अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, ते मस्ट बी पंप्ड होतं थ्रू द मेम्ब्रेन अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. दिस प्रोसेस रिक्वायर्स द यूज ऑफ ATP, ह्या प्रोसेससाठी ATPची गरज असते. तर एक्झाम्पल पाहूया ह्या रिलेटेड, तर सोडियम पोटॅशियम पंप अँड कॅल्शियम पंप हे जे आहेत, ते दिस मॉलिक्युल्स, हे जे मॉलिक्युल्स आहेत दॅट बाइंड टू कॅरियर प्रोटीन, ते कॅरियर प्रोटीनला बाइंड होते. तर एंडोसायटोसिसमध्ये आता आपण पाहू, एंडोसायटोसिस अँड पॉकेटिंग इन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर त्यामध्ये काय तर पिनोसायटोसिस येतं, रिसेप्टार्स येतं, फॅगोसायटोसिस येतं, हे तुम्ही 12thला ऐकलं असेल. तर पिनोसायटोसिस म्हणजे काय तर सेल ड्रिंकिंग, रिसेप्टार्स म्हणजे काय तर मीडिएट एंडोसायटोसिस, म्हणजेच एंडोसायटोसिस विथ द हेल्प ऑफ रिसेप्टर म्हणजे थोडक्यात रिसेप्टरची हेल्प येणारच त्यात. देन फॅगोसायटोसिस म्हणजे काय तर सेल इटिंग, फॅगो म्हणजे इटिंग थोडक्यात, आलं लक्षात. सायटोसिस म्हणजे सेल इटिंग. अँड पिनोसायटोसिस म्हणजे सायटोसिस म्हणजे सेल अँड पिनो म्हणजे ड्रिंक. ओके,
आणि एक्झोसायटोसिस म्हणजे काय तर अपोजिट टू एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिसच्या अपोजिट म्हणजे काय तर पॉकेटिंग इन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. तसं ह्याच्यात काय टू रिमूव्ह आउट द अनडायजेस्टेड पार्टिकल्स म्हणजे अनडायजेस्टेड पार्टिकल रिमूव्ह आउट करण्यासाठी. धिस लेक्चर नाव स्टॉप हेअर. इन दॅट नेक्स्ट लेक्चर आय हॅव सीन सायटोप्लाझम, ऑर्गॅनेल्स, then endoplasmic reticulum, nucleus, mitochondria. Okay, thank you. All students comment your roll number in Google Class.